आजच्या या हुतात्मा दिन पशु मेळाव्याच्या उपस्थित सन्माननीय मंच आणि सगळे पशुप्रेमी माझे बंधू, सर्वात लेट मी आलेलो आहे आणि आपल्याला पण लेट झालेलं आहे, पण खरोखर जे आज मी इकडे दृश्य जे आहे, जे चांगले चांगले आपले पशु आपल्या सगळ्या परिसरातनं आपण आणतात आणि त्या बघायला भेटतात आणि मला पण ह्याची चांगली आवड आहे आणि मी पण माझ्या घरी पण माझ्या स्वतः एक 8-10 पशु मी पण पाळतोय। पण आज जो दिवस आहे तो दिवस त्या माध्यमातनं आज एवढा मोठा कार्यक्रम केला आहे, हुतात्मा दिवस। खरोखर तो हुतात्मा दिवस हा सगळ्या आपल्या युवकांना तो लक्षात आला पाहिजे, कारण का कोणी कसा पद्धतीने आपलं बलिदान दिलंय हे आपल्याला समजलं पाहिजे। आता सगळ्यांनी सांगितलं असेल काय हे घडलं, पण एक मी बोलायला इच्छितो का कुठल्या चांगल्या कामासाठी आज लोक येतात जातात, सगळ्यांना यायचं आहे, एक दिवस जायचं आहे, पण अशा पद्धतीने आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी जो आपण आपलं बलिदान देतो त्या बलिदानचा आज पण म्हणजे आज 40 वर्ष 42 वर्ष 42 वर्ष गेली, पण आज पण त्या हुतात्म्या त्या आपल्या शूरवीराला आपण आज आठवण करतोय। म्हणून आता हे किती वर्ष ते चालेल ते माहिती नाही, असे किती लोक आली गेली पण त्याला कोण आठवण करत नाही, पण अशा एक समाज आणि आपल्या धर्मासाठी जो पुढे येणार आहेत त्या सगळ्यांना आपण आठवण करतो। आणि म्हणून कधी पण असं वाटतंय का नाही मृत्यू भगवानी द्याला तर आपल्या समाजा आपल्या देशासाठी द्यावा, तर असा चांगला मृत्यू त्यांना भेटला आहे आणि त्यांना म्हणून मी बोलतो का त्यांना हुतात्मा दिवस खरोखर हा मनापासून जे मनाला लागेल असा दिवस आहे, कारण का ज्या काळात हे घडलं आज ते आपले लोक हुतात्मा झाली पण ते नसतं झालं आणि तो जो प्रोजेक्ट यांनी केला जो केला असता तर त्याची आज या गावात कोण दिसलं नसतं, या गावात त्याचं वातावरणच वेगळं असतं। पण म्हणून आपण या हुतात्म्यांना खरोखर मनापासून वंदन करू आणि असा कार्यक्रम खरोखर आपल्या सगळ्या या ट्रस्टीने आपल्या गावानी जो केलाय मी आपल्या गावाचे खूप खूप अभिनंदन करतो, कारण का आपल्या गावावर जे संकट आलेलं ते संकट काही लोकांच्या माध्यमातून दूर झालं, म्हणून पण तरी पण आपले गाव अजून त्यांना विसरलेलं नाही आणि तो कार्य ज्यांचं जे बलिदान आहे ते आपण त्या पद्धतीने आज पण साजरा करतात। त्याबद्दल मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्या युवांना हे समजलं पाहिजे का खरोखर आपल्या समाज आणि देशासाठी आपण काय करायला पाहिजे आणि आपल्या लोकांनी काय केलंय हे आपल्या लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे, तेव्हाच आपला धर्म आपला देश पुढे जाईल। एवढं 2 शब्द बोलतो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की।